बार्शी तालुक्यातील बालगाव येथे ग्रामपंचायतमध्ये कथित भ्रष्टाचार घोटाळा झालेला आहे आणि त्या कारणामुळं बालगाव येथील काही ग्रामस्थ बार्शी पंचायत समिती समोर आंदोलन आणि उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमकं भ्रष्टाचाराचं कारण काय आणि त्यांचं उपोषण नेमकं कशामुळे आहे आणि काय मागण्या आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊ. आपल्या सोबत आहेत बालगाव येथील काही ग्रामस्थ. मी बालगावचा रहिवासी असून मी एक मेजर आहे. मी आज 4-5 वर्ष झाले रिटायर झालोय आणि 4-5 वर्षात इतका भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये. जी काही कामं झालेलीच नाही ती त्या कामाची सुद्धा ह्यांनी बिलं उचललेली आहेत. अशी बरीच आमच्याकडे पुरावे आहेत त्यांचे. आणि जितकं बी त्यांनी काम केले ते सगळं एकदम बोगस कामं केलेली आहेत. तर ह्याची पूर्ण चौकशी व्हावी असं आम्ही निवेदन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही 16/10/2025 ला माहिती अधिकाराखाली ह्यांची माहिती मागवली होती. तरी ह्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. आम्ही प्रथम अपील केलं. प्रथम अपीलची 13 जानेवारीला सुनावणी झाली, 13 जानेवारी 2026 ला. तरी त्याच्यात सुनावणी झाल्यानंतर त्यांनी असा आदेश काढला होता की येत्या 15 दिवसात त्यांना निशुल्क माहिती द्यावी. तरी त्यांनी कुणाचा आदेश मानलेला नाही आमच्या ग्रामसेवकाने. तरी ह्यात बरा म्हणजे कमीत कमी बरा मोठा घोटाळा झालेला आहे. तर ह्याची सगळ्यात चौकशी व्हावी आणि ह्यात कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमचं आमरण उपोषण आजपासून चालू आहे. तुम्ही आता म्हणालात की ग्रामपंचायतीमध्ये घोटाळा झाला, नेमकं किती कोटीचा घोटाळा झाला? 1.5 ते 2 कोटीच्या आसपास घोटाळा झालेला आहे. जी कामे झालेलीच नाही त्यांची बोगस बिलं आहेत, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि एका कामावर डबल काम केलेलं आहे, डबल बिलं उचललेले आहेत. आणि जी कुठली म्हणजे पाणी पुरवठ्याची असतील किंवा बाकी कुठली कामं असतील, 15 वित्त आयोगाची कामं आहेत, जी कामं झालेली नाहीत त्याची सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही याबाबत प्रशासनाला किती वेळेस निवेदन दिले आणि प्रशासनाने यावर किती वेळेस दखल घेतली? आम्ही प्रशासनाला 4 वेळेस अर्ज केलेला आहे. तरी आमच्या अर्जावर कोणी यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्हाला ही पाऊल उचलावं लागलेलं आहे. आता तुमच्या मागण्या का असतात? आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की जे काही भ्रष्टाचार झालाय याची वसुली व्हावी, ग्रामसेवकाचे निलंबन व्हावा आणि त्यानंतर जे कोण भ्रष्टाचारात आहेत, पाहुणराच्या नावानं कोणाच्या बिलं काढलेले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत आणि आणखीनही आम्ही जे पैसे भरलेत, मी जाहिरातचे माझ्याकडून त्यांनी 20,700 रुपये भरून घेतलेत आरटीआयचे. तरी त्याची माहिती दिलेली नाही. तर ती आमची माहिती द्यावी. तुम्हाला माहिती अधिकारात तुम्ही अर्ज दिला, मग अर्ज दिल्यावर त्यांनी तुम्हाला फी भरण्यासाठी सांगितले, आमचे एवढे डॉक्युमेंट आहेत, एवढी फी भरा. तुम्ही फी भरली आहे, पण तुम्हाला फी भरून अजूनही डॉक्युमेंट कुठले देण्यात आले नाहीत? आज 7 महिने होऊन गेलेत, 8वा महिना चालू झाला आता. तरी अद्याप मला फक्त त्यांनी 1600 पेज दिलेत. माझे 10,200 पेज आहेत. मला आणखीनही पूर्ण माहिती दिलेली नाही आणि माझे पूर्ण पैसे त्यांनी भरून घेतलेले आहेत. मग ह्यांच्याकडे माहिती आहे तर द्या ना आम्हाला बाकीच्या ह्यांना काही करायचं नाही, कोणाला काही बोलायचं नाही. मग ह्यात घोटाळा आहे, जे दोषी आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी भालगावचा ग्रामस्थ आहे. या ठिकाणी गेली 7 महिने झालं भालगाव येथील 7 तरुणांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागण्याचा पंचायत समितीला प्रयत्न केला, परंतु कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. आणि माहिती देत असताना काही माहिती थोडीफार दिली, परंतु माहिती देत असताना त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केल्यामुळं माहिती द्यायला त्यांना अडचणी येत आहेत. त्याच्यामुळं आतापर्यंत 2 वेळा अपील केलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासनानं BDO साहेबांनी आम्हाला दिलेली नाही. तर तुम्ही बघितलं की या बार्शी पंचायत समिती समोर बालगाव येथे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत, मात्र त्यांना अजूनही न्याय मिळत नाही. मग प्रशासनावर आता नागरिकांनी विश्वास ठेवावा का नाही, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मग आता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री या बालगावमध्ये झालेल्या कोट्यवधीमध्ये घोटाळ्यात किती दक्षतेने कारवाई करतील हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. कॅमेरामॅन आतिश कसबे सोबत मयूर थोरात, बार्शी.